नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। पारगाव ग्रामस्थांचा नवी मुंबई विमानतळ येथे सुरू असलेले सिडकोचे काम बंद करावे यासाठी ग्रामस्थ आक्रमक। पारगाव ग्रामस्थांच्या महत्त्वाच्या गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर पारगाव येथील मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रकल्पग्रस्तांनी जमिनी नवी मुंबई विमानतळाला अधिक विरोध न करता देशहितासाठी संपादित करून दिल्या, परंतु आज जवळपास 9 वर्ष होऊन देखील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत। त्यामुळे सिडको विरुद्ध तीव्र असंतोष घेऊन ग्रामस्थांनी सिडकोचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतलेला आहे। यावेळी सिडकोचे कर्मचारी, पोलीस प्रशासन यांच्यासमोर मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये गावाचे पुनर्वसन करावे, बाँड्रीलगतपासून गाव खाली आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी पुराचे पाणी गावात शिरते, मोठी वित्तहानी या ठिकाणी होत असते, हा प्रश्न मार्गी काढावा। स्मशानभूमी तात्पुरती आहे, ती कायम सुसज्ज करावी। मंदिरासाठी प्लॉट देऊन त्याचा ताबा देऊन बांधकाम करावे। सुसज्ज मैदान असे उपलब्ध करून द्यावे। कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणे, घाण कचऱ्याची उपाययोजना करावी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा इत्यादी मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या। यावेळी पोलीस प्रशासन, राजपूरकर साहेब, ठाकरे साहेब यांच्या व सिडकोचे अधिकारी यांच्या मध्यस्थीने सिडकोचे एमडी यांची वेळ घेऊन तातडीची बैठक बोलविण्यात आली आहे। जर मागण्या मान्य केल्या नाही तर हे आंदोलन स्थगित राहील। मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन उग्र होईल असा इशारा प्रकल्पग्रस्त माजी सरपंच कवी तारेकर यांनी यावेळी दिला। न्याय हक्कासाठी जो ग्रामस्थांनी आंदोलन उभा केलेला आहे, सकाळपासून आम्ही महिला, लहान मुलं आणि गावातील ग्रामस्थ हे आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आणि हा आंदोलन उभा करत असताना सिडकोची मुजरपणा आपण थोडीशी नरमीत आणलेली आहे। आपला हक्क मिळावा म्हणून जो आंदोलन आपण आज या ठिकाणी उभा केला आहे, तर सिडकोला कुठेतरी त्या गोष्टीची दखल घ्यावी लागली आहे आणि त्यासाठी एमडी साहेब आहेत, त्यांनी तातडीची बैठक ग्रामस्थांना दिलेली आहे। तर त्या बैठकीनंतर ज्या काही सकारात्मक गोष्टी जर होत असतील, गावाच्या हिताच्या गोष्टी होत असतील, तर ग्रामस्थ हा आंदोलन बंद करतील। अन्यथा ज्या नकारात्मक गोष्टी असतील तर अन्यथा हा आमचं आंदोलन असंच चालू राहणार आहे। मग आमच्यावर कायदेशीर कारवाई झाल्या, गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आमच्या अस्तित्वासाठी, आमच्या गावाच्या अस्तित्वासाठी, आमच्या न्याय हक्कांसाठी आम्हाला हा आंदोलन असंच चालू ठेवावं लागेल, नाविलाज असतो। आमचा महत्वाचा म्हणजे पुनर्वसन हा महत्वाचा मुद्दा आहे। आणि जो आमची जी मंदिर आहेत गावातली त्यांचं पुनर्वसन झालं, पण त्याच्यासाठी मोबदला जो आहे त्यांच्या नवीन नूतनीकरणासाठी तो मोबदला मिळालेला नाही। आपल्या ग्राउंडचा विषय आहे आणि अशा अनेक आहेत। 22.5% मोबदला जो दिलेला आहे तिकडे अद्याप आम्हाला ताबा मिळालेला नाही। 2016 पासून जो कागदावर ताबा दिलेला आहे पण ग्राउंड लेवलला ताबा दिलेला नसल्यामुळे ही एक मोठी महत्वाची समस्या आहे। आणि ज्या नागरी सुविधा आहेत, सिडकोने जे आज कमिटमेंट केल्या होत्या त्या नागरी सुविधा आम्हाला मिळायला हव्या होत्या, त्याच्यावर सिडकोने आमच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। तर त्या नागरी सुविधा आणि इतर आमचे जे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी आज आम्ही आंदोलनासाठी उतरलेलो आहोत आणि ते आम्ही हक्क आमचे मिळवल्याशिवाय आमचं आंदोलन बंद करणार नाही, हा आम्ही सिडकोला इशारा देत आहोत। इथल्या स्थानिक सिनियर इन्स्पेक्टर आहेत ठाकरे साहेब, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे। ज्या अडचणी आहेत त्यासाठी मीटिंग घेतल्या, त्यांनी आमच्या अडचणी जाणून घेतल्या। सिडकोच्या अधिकाऱ्यांना त्या अडचणी त्या ग्रामस्थांच्या काय त्या सांगितल्या, पण सिडको त्या काही गोष्टी काही स्तरावर ऐकायला तयार नव्हते। पण त्यांनी सुद्धा त्यांच्या वरच्या लेवलने होम मिनिस्टर पासून ते पत्रव्यवहार केला किंवा फोन केलात आणि तिकडनं आता थोडा प्रेशर सिडकोवर आलेला आहे। आता आम्हाला बैठकीसाठी बोलवलेत, त्याच्यात सकारात्मक गोष्टी झाल्या तर हा आंदोलन आम्ही बंद करू, कारण आमचा न्याय हक्क मिळत असेल तर मग लढाई करून फायदा नाही, आणि नसेल मिळत तर हा आंदोलन आमचं असंच चालू राहील, हा आमचा सिडकोला इशारा आहे। पुढची भूमिका कशी असेल? उग्र आंदोलन असेल आमचं, मग त्याच्यासाठी साम दाम दंड भेद घेऊन आम्ही उतरणार। लहान मुलापासून इथं उतरणार, आमच्या महिला येणार, आमचे वरिष्ठ जे सिनियर गावातले सिनियर सिटीजन असतील ते सुद्धा। 9 तरुण आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, 9 तरुण पेटून उठलाय। या सरकारमध्ये 9 तरुणांना नोकरीची व्यवस्थाच नाही। या एअरपोर्टची उभारणी करत असताना आम्हाला हेच कमिटमेंट केलेलं आहे की तुम्हाला तुमचा विकास होईल, डेव्हलप होईल, विमानतळामध्ये तुम्हाला नोकऱ्या मिळतील, आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला योग्य ते असे रोजगार उपलब्ध करून देऊ। पण अद्याप कुठलाही रोजगार किंवा कुठलीही नोकरी आमच्या ग्रामस्थांना मिळालेली नाही। त्या उलट आता ज्या नोकऱ्या त्यांनी देऊ केल्यात
ते बाहेरच्या लोकांना दिल्यात, पण स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा त्या नोकऱ्यांवर अधिकार असताना या सिडकोनी मुजोरपणाने बाहेरच्या लोकांना नोकऱ्या देत लावलेल्या. स्थानिकांचा तो हक्क आहे. आम्ही आमच्या या विमानतळाला लागणाऱ्या 75% जमीन आम्ही पारगाव ग्रामस्थांची आहे. मग आम्ही का याच्यापासून वंचित राहायचं? ह्या गोष्टी आम्ही प्रामुख्याने शासनाला नमूद करू इच्छितो. शासनाने पण याच्यावर कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन दाखवून आमचा जो नुकसान होतोय, झालेला आहे तो सोडा, पण भविष्यात होणार आहे तो आमचा नुकसान होऊ नये, आमचा विकास व्हावा. ह्या विकासाच्या इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये वाढ व्हावी असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि ते सांगत असताना तुमचा विकास होईल, मग आम्ही देशाच्या आर्थिक क्षेत्रात वाढ होत असेल तर आम्ही कुठं कमी पडू नये म्हणून आम्ही सहकार्य केला. प्रत्येक वेळेला सिडकोला आम्ही सहकार्य केला, पण सिडकोने 7 वर्षामध्ये आमच्या कुठल्याही समस्या सोडवलेल्या नाहीत.